नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे आपले जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे BAMHचे त्यांचा जो कॅपराउंड 2 चा जो कट ऑफ आहे तो किती गेला आहे, लास्ट कॅन्डिडेट किती कॅटेगरी वाईज रँकवर ॲडमिट झाला आहे त्या विषयावर आपण आज बघणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना काय करा, शेअर करा। जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये काय करा, कमेंट करा। चला तर मग आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया। बघा, याच्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की तुमचा जो येणारा जो कॅपराउंड 3 आहे याचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकतो। आणि आपण याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ 3 हा किती जाऊ शकतो कॅपराउंड 3 साठी। तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा, तुम्हाला एक अंदाज येईल तुमचा नंबर कुठे लागू शकतो आणि किती मार्क्सवर लागू शकतो। ह्या व्हिडिओच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल तुमचा नंबर कुठे लागू शकतो। आता तुम्ही काय करा, फक्त यामध्ये 10,000 रँक पुढे ॲड करत चला, म्हणजे त्यांचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे कॅप 3 न तो तेवढ्याने पुढे जाऊ शकतो। चला तर मग बघूया आपण ह्या कॉलेजचा, मी डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला हा पूर्ण, त्याच्यानंतर मी फक्त कॉलेजची नाव रीड करेल आणि तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घ्या। चला तर मग बघूया। बघा, लवकरच आपलं प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजवरती पण असंच एक व्हिडिओ येणार आहे, त्यावरून पण तुम्हाला एक अंदाज येईल का जो आपला प्रायव्हेट कट ऑफ कॉलेजेस असणार आहे सेमी गव्हर्नमेंट त्यांचा जो कट ऑफ एक्सपेक्टेड 3 याचा एक अंदाज येईल तुम्हाला तो किती राहू शकतो। तर आपण असंच त्याच्यावर पण व्हिडिओ घेऊ, काम चालू आहे कारण ते कॉलेजेस खूप जास्त आहे, तर मग त्यांचा जो डेटा आहे त्याला ॲनालिसिस करायला थोडा टाईम लागतोय, त्यामुळे थोडं पेशन्स ठेवा। तो आपला जो व्हिडिओ आहे तो उद्या येईल त्यावरती। चला तर मग बघूया। बघा, फर्स्ट आता हा गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज आहे जळगावचा आणि आपण याचा बघतोय राऊंड 2 क्लोजिंग कट ऑफ 2024चा। बघा, हे कॅटेगरी वाईज आपल्याला इथे कट ऑफ दिलेले आणि हा आहे त्याचा चॉईस कोड। आता ह्या चॉईस कोडवरून तुम्ही काय करू शकता, याला नोट डाऊन करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही चॉईस फिलिंग करसाल कॅपराउंड 3 साठी तेव्हा तुम्ही हा चॉईस कोड टाकून तिथे त्यांना काय करू शकता, ॲड करू शकता। चला तर मग बघूया। बघा, आता गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगाव याचा जो कट ऑफ आहे कॅटेगरी वाईज किती गेला आहे कॅपराउंड 2 साठी, तर ओपनचा किती गेला आहे, त्यानंतर EWHचा किती गेला आहे, OBC, त्यानंतर SC, ST, SC, BC, VJ, NTB, NTC आणि NTD आपण सगळ्यांचा आता बघणार आहोत। बघा, जो ओपनचा जो SML आहे राऊंड 2 चा कितीवर क्लोज झाला आहे ओपनसाठी, तर हा क्लोज झाला आहे 10,134 वरती, हा काय झाला आहे, क्लोज झाला आहे। त्यानंतर EWH साठी कितीवर क्लोज झालाय, तर 13,697 वरती हा क्लोज झालाय। त्यानंतर OBC साठी हा कितीवर क्लोज झालाय, तर 11,076 वरती हा क्लोज झालाय। SC साठी हा कितीवर क्लोज झालाय, तर 17,980 वरती हा क्लोज झालाय। ते काय माहिती का, अजून खूप मुलांना अजून मी रिप्लाय दिले नाही, खूप मुलांचे व्हॉट्सअपवरती मेसेज येत आहे, तर थोडं पेशन्स ठेवा, त्याच्यावरती पण मी रिप्लाय लवकरच करणार आहे। कारण काय माहिती का, सगळ्याच गोष्टींना टाईम लागते, ही PDF बनवणं, त्याच्यानंतर व्हॉट्सअपला मेसेज येत आहे, सर्व लोकांचे कॉल येत आहे, तर हे सगळे मी आरामानं करणार आहे। मी रात्री 2 वाजता झोपून आणि सकाळी 5 वाजता उठून इकडे आलो आहे तुमचं हे आज लेक्चर प्रोव्हाइड करण्यासाठी, हा सेशन प्रोव्हाइड करण्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेजचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे कॅपराउंड 3चा किती जाऊ शकतो यासाठी। तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याच्यानंतर बघा, ST साठी किती SML वर क्लोज झाला आहे, तर 28,685 वरती हा क्लोज झाला आहे। SCBC साठी कितीवर क्लोज झाला आहे, तर 10,571 वरती क्लोज झाला आहे। त्याच्यानंतर VJच्या मुलांसाठी कितीवर क्लोज झाला आहे, तर 11,450 वरती हा क्लोज झाला आहे। त्याच्यानंतर NTBच्या मुलांसाठी कितीवर क्लोज झाला आहे, तर 13,754 वरती हा क्लोज झाला आहे। ते माझं स्पेक्ट्स पण मी विसरलोय म्हणून मला दिसत नाही आहे ते आता प्रॉपरली। त्यानंतर NTCच्या मुलांना कितीवरती क्लोज झाला आहे, तर 10,767 वरती क्लोज झाला आहे। त्यानंतर NTDच्या मुलांसाठी कितीवर क्लोज झाला आहे, तर 10,355 वरती SML हा क्लोज झाला आहे कॅपराउंड 2 साठी। बघा, आता रँक किती रँकवरती क्लोज झाला आहे, तर त्यानंतर रँक किती रँक, बघा ओपनसाठी कितीवर क्लोज झाला आहे, हा तर 1,10,436 वरती क्लोज झाला आहे। त्याच्यानंतर EWH साठी कितीवर क्लोज झाला आहे, तर 1,53,669 वरती हा क्लोज झाला आहे। त्यानंतर OBCच्या कॅन्डिडेटसाठी कितीवर क्लोज झाला आहे, तर 1,21,239 वरती क्लोज झाला आहे। त्यानंतर SCच्या मुलांसाठी हा कितीवर क्लोज झाला आहे, तर 2,16,300 वर हा क्लोज झाला आहे। त्यानंतर STच्या मुलांसाठी हा कितीवर क्लोज झाला आहे, तर STच्या मुलांना हे 4,12,490 वरती क्लोज झाले। त्यानंतर
SCBCच्या मुलांसाठी हा कितीवर क्लोज झाला आहे, तर 1,15,225 वरती हा क्लोज झाला आहे. त्यानंतर VJAच्या मुलांसाठी हा कितीवर क्लोज झाला आहे, तर 1,25,397 वरती हा क्लोज झाला आहे. त्यानंतर NTBच्या मुलांसाठी हा कितीवर क्लोज झाला आहे, 1,54,280 वरती क्लोज झाला आहे. त्यानंतर NTCच्या मुलांसाठी कितीवर क्लोज झाला आहे, तर 1,17,604 वरती हा क्लोज झाला आहे. आणि NTDच्या मुलांसाठी हा क्लोज झाला आहे बघा 1,12,761 वरती. आता एक्सपेक्टेड कट ऑफ जो असणार आहे आपला कॅप राऊंड 3चा, तुम्ही ह्याच रँकमध्ये काय करायचं आहे, इन्क्रीज कितीने करून द्यायचे, आता 10,000 इन्क्रीज करून द्या. म्हणजे 10,000चे जर तुम्ही जवळपास येत असाल किंवा त्याच्यापेक्षा कमी, पण जास्त नाही बोलत आहे मी, त्याच्यापेक्षा जर कमी असाल तुम्ही, तर तुमचा जो कट ऑफ आहे तो कमी जाऊ शकतो तेवढ्याने, आणि तुमचा जो कॅप राऊंड 3 यामध्ये नंबर लागू शकतो. चला तर मग बघा, आता मी फक्त नाव रीड करेल कॉलेजचे, तुम्ही काय करा त्यावरून स्क्रीनशॉट घेत चला एक बघा. त्यानंतर बघा, VDPA आयुर्वेदिक कॉलेज सांगली राऊंड 2 क्लोजिंग कट ऑफ आहे 2024चा. तुम्ही असा काय घेऊ शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर बघा, GS गुन्हे आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगरचा कॉलेज आहे, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामतीचा या, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट देऊ शकता. हा याचा चॉईस कोड आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज धाराशिवचा कॉलेज आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर SAM नागपूर राऊंड 2 क्लोजिंग कट ऑफ आहे बघा, याचं पण तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर SCM आरंगला आयुर्वेदिक कॉलेज साताराचा आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर BS आयुर्वेदिक कॉलेज सावंतवाडीचा हा कॉलेज आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर KVT रणधीर आयुर्वेदिक कॉलेज धुळेचा कॉलेज आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर RT आयुर्वेदा महाविद्यालय अकोलाचा हा कॉलेज आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर श्री गुरुदेव आयुर्वेदिक कॉलेज अमरावतीचा हा कॉलेज आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर KG मित्तल आयुर्वेदिक कॉलेज मुंबई हिंदी मायनॉरिटीचा हा कॉलेज आहे, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर SGRA सोलापूर जैन मायनॉरिटीचा हा कॉलेज आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर RSM तिलक आयुर्वेदिक कॉलेज पुणेचा हा कॉलेज आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावतीचा हा कॉलेज आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर DMM आयुर्वेदिक महाविद्यालय यवतमाळचा हा कॉलेज आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर आयुर्वेदिक महाविद्यालय सायन मुंबईचा कॉलेज आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर AMP पंचवटी नाशिकचा हा कॉलेज आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर RA पोदार आयुर्वेदिक कॉलेज मुंबईचा आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेडचा कॉलेज आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर आस्थांग आयुर्वेदिक कॉलेज पुणे हा याचा कट ऑफ आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूरचा आहे बघा, तुम्ही याचं पण काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर आता आपले संपले कॉलेज गव्हर्नमेंटचे कॉलेज, आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपले पूर्ण येतील आता प्रायव्हेटचे कॉलेजेस. तर यासाठी आताच आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा तुमचा नंबर कुठे लागेल, का लागणार का नाही लागणार हे कन्फर्म करण्यासाठी जर तुम्हाला करायचे तर मला तुम्ही काय करू शकता, व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. हा माझा नंबर आहे बघा, 9699907700. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच.